मुख्यमंत्री विजय यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारचा निर्णय घेतलाय जो आत्तापर्यंत कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही। विजय यांच्या या निर्णयामुळे अक्षरशः केंद्र सरकार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील विचार करायला भाग पाडले। महिलांच्या खात्यामध्ये 1000-2000 रुपये जमा करण्याच्या योजना तर आपण खूप ऐकल्यात। भारतामध्ये विजय यांनी पहिल्यांदा असा निर्णय घेतलाय ज्यामध्ये फक्त महिला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतील। विजय यांनी घेतलेला हा निर्णय खूपच वेगळा आहे जो कोणाच्याही ध्यानीमनी आला नसेल। नेमकं विजय यांनी पुन्हा एकदा असा कोणता निर्णय घेतलाय जो प्रत्येक राज्यामधील मुख्यमंत्र्यांना विचार करायला भाग पाडेल। चला सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। फक्त तमिळनाडूच्या राजकारणातच नाही, भारताच्या संपूर्ण राजकारणामध्ये विजय यांच्यामुळे एक वेगळी चर्चा रंगताना दिसते। अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय आता ते फक्त निवडणूक प्रचार आणि राजकीय भाषणापुरते मर्यादित राहिले नाहीत, कारण की त्यांनी आत्ताच असा एक निर्णय घेतलाय जो खरोखरच ऐतिहासिक ठरू शकतो। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले। आपण त्या निर्णयाबद्दल अगोदर व्हिडिओ बनवले आहेत। आपण अगोदर घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलणार नाही। आता त्यांनी जो निर्णय घेतला तो फारच वेगळा आहे। मुख्यमंत्री विजय यांनी ठरवलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक महिलांची टीम बनवणार आहे। हा भारताच्या न्याय व्यवस्थेला आणि राजकीय व्यवस्थेला दिलेला एक मोठा संदेश आहे। कालपर्यंत कोणत्याही राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला नाही। त्यांच्या या निर्णयामुळे विजय हे भारतातील पहिले असे मुख्यमंत्री ठरतील जे आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महिलांना केंद्रस्थानी ठेवतील। आता हा निर्णय काय, याचा उपयोग काय होणार तेही समजून घ्या। आपल्याला माहिती आहे का, प्रत्येक राज्यामध्ये सरकारची स्वतःची एक कायदेशीर टीम असणं गरजेचं असतं। जी टीम उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयामध्ये सरकारची भक्कम बाजू मांडते। राज्य सरकारच्या संदर्भात असो किंवा महिलांच्या संदर्भामध्ये असो, अनेक खटले न्यायालयामध्ये सुरू असतात। त्यासाठी राज्य सरकारमार्फत एक टीम बनवली जाते। राज्य सरकारसाठी ही टीम अत्यंत महत्त्वाची असते। त्या टीममध्ये वरिष्ठ वकील असतात, कायदेशीर अधिकारी असतात। ती लोक फक्त कायदेशीर सल्लागार नसतात, राज्य सरकारची चांगली प्रतिमा उभा करणारे खरे चेहरे असतात। आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका। तमिळनाडू सरकार न्यायालयासाठी महिलांची स्वतंत्र आणि कायदेशीर टीम उभा करणार आहे। त्या टीममध्ये सर्वात जास्त सहभाग असणार आहे तो म्हणजे महिलांचा। हा मुद्दा इतका मोठा का मानला जातोय हे समजून घेणं गरजेचं आहे। भारतातील न्याय व्यवस्था आजही मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष प्रधान मानली जाते। सर्वोच्च न्यायालयामध्ये महिला न्यायमूर्तीची संख्या अत्यंत कमी आहे। वरिष्ठ महिला वकिलांची संख्या देखील पुरुषांच्या तुलनेमध्ये भरपूर कमी आहे। याचा अर्थ महिलांमध्ये गुणवत्ता नाही असं अजिबात होत नाही। या उलट अनेक महिला वकील अत्यंत हुशार, अभ्यासू आणि सक्षम असतात। पण आपण जर ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर न्यायालयीन प्रक्रियेचा संपूर्ण भाग पुरुषांच्या सर्वोच्च खाली राहिला आहे। त्यामुळे महिलांना संधी मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली। आज आपण न्यायालयामध्ये गेलो तर तिथे पुरुष वकिलांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते। त्या ठिकाणी महिला वकील आपल्याला जरी दिसत असल्या तरी मुख्य निर्णय घेण्याचा अंतिम निर्णय पुरुष वकिलांकडेच असतो। अशा परिस्थितीमध्ये एखादं राज्य महिलांना न्याय देण्यासाठी किंवा राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी महिला वकील जर पुढे येत असतील तर तो फक्त एक निर्णय राहत नाही, तो व्यवस्थेला दिशा देणारा निर्णय ठरतो। आता या पाठीमागे आणखीन एक राजकीय संदर्भ आहे। गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय महिलांचं मतदान हे सरकारसाठी खूप महत्त्वाचं बनलंय। पश्चिम बंगाल असो, बिहार असो किंवा महाराष्ट्र असो, महिलांचं मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांना आकर्षित केलं जातं। कुठे महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जातात, तर कुठे मोफतच्या योजना दिल्या जातात, तर काही राज्यांमध्ये विशेष आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं जातं। अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांचा फायदा करून घेतं। अनेक राज्यांमध्ये महिलांचा राजकीय फायदा देखील करून घेतला जातो। पण प्रश्न असा आहे, हेच का खरं महिलांचं सक्षमीकरण? योजनेच्या नावाखाली महिलांच्या खात्यामध्ये पैसे देऊन त्यांच्या रोजगारावरती गदा आणण्यासारखं आहे। पैसे देण्याऐवजी त्यांना रोजगार का दिला जात नाही? इथे मुख्यमंत्री विजय यांनी वेगळा विचार केला। अनेक महिला आहेत ज्या उच्च शिक्षित आहेत, पण त्यांना योग्य तो रोजगार मिळत नाही। महिलांना न्याय प्रक्रियेमध्ये जागा देणे, मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध करून देणे, प्रतिष्ठेच्या क्षेत्रामध्ये महिलांना संधी देणे,
असं जर झालं तरच महिलांचं सक्षमीकरण झालं असं म्हणता येईल. मुख्यमंत्री विजय यांनी देखील इथे हाच विचार केलाय. कारण की विजय यांचा हा निर्णय महिलांना फक्त लाभार्थी म्हणून पाहत नाही, तर नेतृत्व करणारा व्यक्ती म्हणून पुढे आणला जातो. महिला आरक्षणाचा मुद्दा देखील आपण ऐकला. देशामध्ये महिला आरक्षणाचं विधेयक पास झालं. त्यावर मोठ्या राजकीय चर्चा झाल्या, मोठ्या घोषणा देखील झाल्या. पण प्रत्यक्षात महिलांना काय मिळालं? काहीच नाही. फक्त महिलांच्या नावाने राजकारण केलं गेलं. महिलांना देशामधील सर्वात मोठ्या स्थानिक संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते आणि हीच संधी आता विजय यांनी आपल्या राज्यातील महिलांसाठी खुली केली आहे. त्यांनी योजनेवरती भर दिला नाही, त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी भर दिलाय. अनेक तरुण मुलींना वकिली क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी देखील मिळणार आहे. आज अनेक राज्यांमध्ये तरुणांना फक्त आर्थिक योजना नकोय, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी हवी आहे. काही राज्यांमध्ये बेरोजगारीचा भत्ता मिळतो, काही राज्यांमध्ये मिळत नाही. पण तो बेरोजगारीचा भत्ता आहे तर किती दिवस पुरणार? त्यामुळे राज्यातील महिला असो किंवा पुरुष मंडळी असो, त्यांचं म्हणणं एकच असतं, आम्हाला कामामध्ये संधी द्या. फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकून महिलांचं सक्षमीकरण होणार नाही. इथे मुख्यमंत्री विजय हे इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळा निर्णय घेताना दिसत आहेत. आज आपण बघा ना, न्यायालयामध्ये जर महिलांच्या संबंधित एखादं संवेदनशील प्रकरण असेल तर त्या प्रकरणामध्ये पुरुष वकीलच काम करतात. ज्या ठिकाणी महिला वकिलांनी बाजू मांडायची असते त्या ठिकाणी जास्त पुरुष वकील दिसून येतात. म्हणजे महिलांचं कोणतंही प्रकरण असो त्या ठिकाणी पहिले पुरुष वकील येणार. पण इथं मुख्यमंत्री विजय यांनी डायरेक्ट स्पष्ट शब्दात सांगितलंय, आता आपल्या राज्यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व फक्त महिलाच करतील. पण अनेक राज्यांमध्ये पाहिलं, अनेक राज्यांचं सोडा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येही बघा, एखादं कॉर्पोरेट प्रकरण असेल किंवा सरकारचं प्रतिनिधित्व करायचं असेल, त्या प्रकरणामध्ये महिला वकील नाच्या बरोबर असतात. त्यामुळे महिलांच्या मानसिकदृष्ट्या असा नेरेटिव्ह तयार होतो, महिला वकिलांना कुठल्याही प्रकरणामध्ये महत्त्वच नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांचा निर्णय इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळा ठरतो. कारण की ते सांगतायत आणि दाखवून देत आहेत, महिलांच्या खात्यामध्ये पैसे देऊन काही उपयोग होणार नाही, महिलांना आर्थिक लाभ देऊन काही उपयोग होणार नाही. महिलांना खरंच मजबूत बनवायचं असेल, त्यांचं सक्षमीकरण करायचं असेल तर त्यांना वेगवेगळ्या कामामध्ये संधी द्या, जेणेकरून भविष्यामध्ये महिलांना सरकारच्या आर्थिक योजनेवरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. विजय यांची ही तर महिलांसाठी फक्त एक सुरुवात आहे. आपल्याला समजलं असेल विजय यांचा निर्णय काय होता. आता तमिळनाडू राज्यामध्ये इथून पुढे कोणतीही महत्त्वाची केस असेल किंवा कोणतंही मोठं प्रकरण असेल, ते प्रकरण सर्वात अगोदर महिला वकिलांकडेच जाणार आणि त्यामध्ये बेरोजगार असलेल्या महिला वकिलांना देखील संधी दिली जाणार. एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना योजना द्यायच्या नाहीत, पण त्यांना काम द्यायचं. महिलांच्या संदर्भात मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेला हा निर्णय ही तर फक्त सुरुवात आहे. आता त्यांचे हे निर्णय प्रत्यक्षामध्ये किती उतरतील हे पाहण्यासारखं राहील. आता आपणच सांगा, विजय यांनी घेतलेले हे निर्णय इतर कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घेतलेत का? या सर्वांबद्दल आपल्याला काय वाटतंय, कमेंट करून नक्की सांगा.